श्री स्वामी समर्थ शिवलीला अमृत अध्याय 5. या अध्यायामध्ये धर्मगुप्त व शुचिव्रत यांची कथा आलेली आहे आणि प्रदोष व्रताचा महिमा सांगितलेला आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. सदाशिव ही 4 अक्षरे जो सतत तोंडाने म्हणतो, त्याच्या मनातल्या मनात त्याचा उच्चार करतो, जो नित्य शिवाचे पूजन करतो, तो स्वतः अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्रांचे जाणकार निरनिराळ्या गोष्टी करता निरनिराळी प्रायश्चित्त सांगत असतात, परंतु जे शुद्ध अंतकरणाने शिवनामाचा उच्चार करतात त्यांना इतर साधनांची गरजच नाही. शिवनामाचा महिमा आश्चर्यकारक आहे. त्याशिवाय जो कोणी सोमवार प्रदोष व्रताचे आचरण करतो, सर्व सिद्धी त्याच्या पायाशी लोळून घेतात. हे सत्य वचन आहे, हे लक्षात ठेवा. तुष्टी पुष्टी धृती आयुष्य संतती संपत्ती दिव्य ज्ञान ज्यांना पाहिजे असेल त्यांनी सोमवारचे प्रदोष व्रत जर केले तर या जन्मीच त्यांची फळे मिळत असतात. 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीची दारिद्र्य आणि महाव्यथा संपूर्णपणे नाहीशी होते व वैभव प्राप्त होते आणि आयुष्य निरोगी होते. 1 वर्ष जर हे व्रत केलं तर तो ज्ञान संपन्न होतो. 2 वर्ष जर केले तर त्याचे महाभाग्य उजळते. हे व्यास वचन जो असत्य मानील तो कल्पांतापर्यंत बंधनात पडेल. त्याचा गुरु बोधू आणि भक्ती ज्ञान ढोंगीपणाचे समजावे. उमा म्हणजे पार्वती, तिचा वल्लभ म्हणजे भ्रतार. जो शंकर, त्याच्या चरणाशी ज्यांची भक्ती असेल त्यांच्या इतका पावन आणि पवित्र कोणीही नाही. अपमृत्यू आणि भयंकर गंडातरे प्रदोष व्रत केले असता त्याचा त्रास होत नाही, ती टळत असतात. यासाठी या प्रदोष व्रताचा महिमा समजावा म्हणून शौनकादिकांनी एक कथा सुतांना सांगू लागले. विदर्भ देशाच्या भूमीचा राजा, त्याचे नाव होतं सत्यरथ आणि तो मोठा वीर्यवान आणि तेजपुंज होता. सर्व धर्माचा तो आदर करत असे. तो अतिशय पराक्रमी होता. बंदीजन सुद्धा त्याचे पराक्रमाचे वर्णन आदराने करत होते. त्याने बरीच वर्ष धर्माप्रमाणे राज्य केले, परंतु तो शिवाची पूजा अर्चना करत नसे. त्याच्यावर एखादा शाल्व देशाचा राजा चाल करून आला. सत्यरथ राजाशी त्याचे वैर नव्हते, पण त्याला युद्धाची खुमखुमी होती. त्याने आपले मांडलिक राजांना एकत्र केले. त्यांनी त्याला सहकार्य केले. 7 दिवसपर्यंत तुंबळ युद्ध चालले होते. राजा एकटाच होता. शत्रू पक्षाकडील राजे व सैन्य मोठे होते. त्या शत्रू पक्षाच्या सैन्यापुढे सत्यरथ राजाचा टिकाव लागला नाही. तो रणांगणात धारातीर्थ पडला आणि मृत्यू पावला. शत्रू सैन्य नगरात घुसले. एकच लुटालूट सुरू झाली. राजाची पत्नी गरोदर होती. तिला 9 महिने पूर्ण झाले होते, पण विटंबनेच्या भीतीने ती एकटीच रानात पळून गेली. मोठा अनर्थ ओढावला होता. अतिशय कोमल हरणीसारखी व लावण्यवती होऊन ती जमिनीवर पडायची, पुन्हा उठून मागे पुढे पाहायची. शत्रूचे लोक अकस्मातपणे पकडतील म्हणून उठून पुढे पळत जायची. धरित्रीवरून जणू वीजच पळत आहे असा भास होत असे. वस्त्रे आणि अलंकारांनी ती विभूषित होती. तिचे दात हिऱ्याप्रमाणे चमकत होते. जिचा चेहरा पाहिल्यावर साक्षात रतीचा पती मदन सुद्धा तन्मय होऊन नृत्य करू लागे असे वाटावे. कर्माची गती किती न्यारी असते बघा. जिच्या अंगठ्याला सुद्धा कधी सूर्यकिरणांचा स्पर्श झाला नाही, ती राणी असहाय्यपणे गरोदर अवस्थेत रानोमाळ हिंडत होती. तिचे डोळे हरिणीसारखे, चाल हत्तीनीसारखी होती. नळराजाची राणी दमयंती जशी रानावनात हिंडत होती, तशी ही हरिणी राणी वनात हिंडू लागली, किंवा भिल्लिनीच्या रूपाने हेमवती घोर अरण्यात फिरत होती. तशी या राणीची अवस्था झाली. कर्मरूपी नदीच्या प्रवाहात जी पडली, तिला बाहेर कोण काढणार? एका मोठ्या वृक्षाखाली व्याकुळ झालेली ती राणी येऊन बसली आणि तिथेच पोहोडली. 100 दासी जिच्या सेवेला सदैव तत्पर अशी ती राणी इंदुमती भूमीवर लोळत पडली होती. दीनवाणी नजरेने तिने चहूकडे पाहिले. तिचे तोंड सुकले होते. कोठे पाणी मिळत नव्हते. तिथेच ती प्रसूत झाली. तिने एका सुंदर राजबिंड राजपुत्राला जन्म दिला. तहानीने ती अत्यंत व्याकुळ झाली, पण तिला तिथे कोण पाणी देणार? बाळाला तिथेच सोडून ती धडपडत एका सरोवराजवळ आली. ती पाण्यात उतरली आणि ओंजळभर पाणी पिण्यासाठी हातात घेतले. तोच एका सुसरीने तिला पाण्यात ओढून नेले आणि तिला फाडून खाऊन टाकले. कर्माची गती किती गहन असते. त्या घोर अरण्यात तो नुकताच जन्मलेला राजनंदन एकटाच रडत पडला होता. तेव्हा उमा नावाची एक विधवा ब्राह्मण पत्नी योगायोगाने तिथे आली. तिला आई बाप
बहीण भाऊ असे कोणीच नव्हते. 1 वर्षाचा मुलगा होता. त्याला कडेवर घेऊन ती आली होती आणि ज्याचा नाळ सुद्धा कापलेली नाही असे एक नुकतेच जन्मलेले सुकुमार बालक तिने पाहिले. तिने मनाशी विचार केला, कोण ह्या कोमल बालकाला जन्म देऊन इथेच टाकून गेलं असेल. ती मनाशी विचार करू लागली, हा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या वर्णाचा ह्याचा पत्ताच नाही. मग मी ह्याला माझ्याबरोबर कसे नेऊ? जर याला टाकून गेले तर लांडगे आणि वाघ याला खाऊन टाकतील. आश्चर्य घडले त्या नवजात अर्भकाला पाहून. त्या मातेच्या स्तनी पाना फुटला. डोळ्यातून अश्रू गळू लागले. वात्सल्याचा पाहणा आणि भरती येऊन तिने त्या बाळाला उचलून घेतले आणि स्वतःच्या पदराखाली घेऊन त्याला स्तनपान केले. संशयाचा हलकल्लोळ तिच्या मनात सुरूच होता. हा बाळ आपण न्यावा की न न्यावा? कुणाचे हे मूल असेल? ह्याची आई याला टाकून का गेली असेल? मलाच हा का दिसला असेल? असे अनेक प्रश्नांनी तिच्या मनात आले होते. तेव्हा दुधावरील फेसासारखी धवल कांती असलेला शिवशंकर यती वेश धारण करून तिथे आला. त्या उमा नावाच्या स्त्रीला तो यती म्हणाला, ह्या बाळाला तू बरोबर घेऊन जा. मनात संशय धरू नकोस. हा क्षत्रिय राजपुत्र आहे. तुला हा सापडला हे महत्भाग्य समज. हे माते, ही गोष्ट तू कुणाला सुद्धा सांगू नकोस. दोन्ही मुलांना तू सांभाळ. त्याच्यात भेदभाव करू नकोस. भिकाऱ्यास परीस मिळावा तसा हा तुला पुत्र मिळाला असे समज. एखाद्यासमोर अकस्मातपणे चिंतामणी येऊन पडावा किंवा मृत व्यक्तीच्या तोंडात अमृताचा थेंब पडावा ही पूर्वज पुण्याईच म्हणायची असे सांगून तो त्रिपुरारी त्या ठिकाणी गुप्त झाला. मग त्या दोन्ही मुलांना घेऊन ती माता देशोदेशी हिंडू लागली. ब्राह्मण मुलाचे नाव सुचिद्रथ आणि राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले. अन्न पाणी मिळावे म्हणून कडेवर दोन्ही बालकांना घेऊन दारोदारी हिंडू लागली. लोकांनी विचारता ते दोन्ही पुत्र आपलेच आहेत असे ती सांगत होती व ती फिरत फिरत एका चक्रानगरासमोर आली. घरोघरी भिक्षा मागताना एक शिवमंदिर तिच्या दृष्टीस पडले. देवळात पुष्कळ ब्राह्मणांची गर्दी झाली होती. त्यांचे प्रमुख शांडिल्य होते. तो शिवाराधना करण्यात गुंतले होते. तोच उमा देवळाचे आत आली. त्या राजपुत्र मुलाला पाहून शांडिल्य ऋषी म्हणाले, कर्माची गती किती गहन आहे पहा. हा राजपुत्र दिनवाणी या स्त्री बरोबर फिरत आहे. उमेने ते ऋषींचे बोलणे ऐकले आणि तिने शांडिल्य ऋषींचे पाय धरले. उमा त्यांना म्हणाली, याचा पूर्ववृत्तांत कृपा करून सांगा. आपण त्रिकालज्ञानी आहात. आपणास भूत भविष्य ज्ञात आहे. या मुलाची आई बाप कोणती? ती जिवंत आहेत की मेली? यावर शांडिल्य ऋषी सांगू लागले, त्याच्या वडिलांचे नाव सत्यरथ आहे. तो पूर्वी राजा होता. प्रदोषकाळी शिवाची पूजा करत असता शत्रूंनी त्याचे नगर चहूकडून घेरले. शत्रूंच्या रणभेदी ऐकून तो राजा उठला आणि रणात गेला. तेव्हा प्रधानाने शत्रूंचा पराभव करून त्याच्या राजाला धरून आणले. त्याने त्याचा शिरच्छेद केला. पण राजा पूजा पूर्ण न करता तो तसाच भोजन करू लागला, कारण त्याला जेवणाचा लोभ झाला. त्यामुळे या जन्मी सत्यरथ अल्पायुष्य जन्माला आला. लहान वयातच शत्रूकडून मारला गेला. म्हणून पूजा सोडून जाऊ नये. त्या सत्यरथ राजाच्या आईने तिच्या सोबतीला मारले. म्हणून ती या जन्मी पाण्यात सुसर झाली. पूर्वजन्मीचे वैर म्हणून ती राणी या सुसरीच्या तावडीत सापडली. त्या सुसरीने तिला पाण्यात ओढून नेली आणि फाडून खाल्ली. हा मुलगा धर्मगुप्त त्याने मागील जन्मी शिवाचे काहीही ध्यान व्रत पूजन वगैरे काहीच केले नाही. म्हणून त्याचे आई वडील मारले जाऊन तो पोरका होऊन एकटाच अरण्यात पडला. त्यासाठी तू प्रदोष समयी एकाग्रचित्त करून शंकराचे पूजन कर. पूजा समयी काहीही झाले तरी कधीही उठू नको. त्यावेळी साक्षात शंकर भवानीला घेऊन प्रदोष काळी येत असतात. भवानीला समोर बसून शंकर तिच्या पुढे नृत्य करत असतात. वाघदेवी वीणा वाजवित असते. इंद्रवेणू वाजवित असतो. स्वतः ब्रह्मदेव ताल धरतो. लक्ष्मी मधुर आवाजात गायन करत असते. विष्णू मृदंग वाजवतो. शंकराच्या नृत्यागतीवर हे सर्व चालले आहे. यक्षांच्या मुख्य आणि शिवाचा प्राणप्रिय मित्र कुबेर समोर हात जोडून उभा असतो आणि यक्षगण, गंधर्व, किन्नर, देव आणि असुर आपापल्या स्थानाप्रमाणे अदबीने उभे असतात. असा प्रदोष काळाचा महिमा असून तो वेदशास्त्रांनाही अनाकलनीय आहे. तेव्हा ती उमा म्हणाली, हे ऋषी, मग माझा पुत्र दरिद्री का झाला? हे स्त्रिये, गेल्या जन्मी तुझ्या पुत्राने दोषयुक्त दान भरपूर घेतले आणि कोणत्याही प्रकारे दानधर्म केला नाही. शिवाची पूजा अर्चना सुद्धा केली नाही. परान्न खाल्ल्याने जीव दोषयुक्त होतो. दूषित दान घेतल्याने दात दोषयुक्त होतात. परस्त्रीच्या अभिलाषेने नेत्र दोषयुक्त होतात. मग मंत्र म्हणून उपयोग काय? त्यात सामर्थ्य कसे येणार? मग त्या विधवा स्त्री उमेने दोन्ही पुत्र शांडिल्य ऋषींच्या पायावर घातले. तेव्हा त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि प्रदोषव्रत कसे करायचे ते सांगितले.
पक्षप्रदोष आणि शनिप्रदोष व्रताचा महिमा ऋषींनी उमेला विशद केला करून सविस्तरपणे सांगितला. त्रयोदशीला निराहार असावे, म्हणजे कोणतेही अन्न खाऊ नये. दिवसभर सत्कर्म करावी, दानधर्म करावे, भुकेलेला अन्न तहानलेला पाणी द्यावे, गुणाचाही अवमान करू नये, व्रतस्थ राहावे. सूर्यास्तानंतर रात्रीच्या 3 घटिका झाल्यावर अतिभक्तिभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा. गायीच्या शेणाने जमीन सारून मंडप उभे करावे, सजावट आरसा करावी, सर्वत्र प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असावे. रांगोळ्या काढून छताला पताका लावाव्यात, मंडपाला केळीचे खांब लावावे, फुलांच्या माळा करून मंडप सजवावा. आपण स्वतः धवल वस्त्र परिधान करावे, शुभ्र गंध घोटावे व कपाळी तिलक लावावा. सुगंधी पांढरी फुले आणावीत. मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी. प्रथम प्राणायाम, आचमन असे सुरुवातीचे विधी करून झाल्यावर नंतर अंतरण्यास, बाह्यन्यास, मातृकासह करून पिंडीच्या दक्षिणेस विष्णूचे पूजा मांडावी आणि सव्यभागी अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गजानन, अष्टमहासिद्धी यांची पूजा तुम्ही करावी. रुद्रासह अष्टदिक्पाल, सत्यावर्णी यांची स्थापना करावी व त्यांचे यथाविधी पूजन करावे. शिवध्यान यथासांग करावे. मग राजोपचारासहित सर्व उपचार समर्पण करून शिवाचे रुद्र अंतःकरणाने स्तवन करावे. हे गौरीनाथ, तुझा जय जयकार असो. तू निर्मळ आहेस, कोटी चंद्राप्रमाणे तुझे अस्तित्व शीतल आहे. तू स्थाणू, अचल, सतचित, आनंद आणि पूर्ण सनातन ब्रह्मा आहेस, असे ऋषींनी तिला प्रदोष व्रत सांगितले व पूजाविधी यथानुक्रम कसा करावा ते सांगितले. असे प्रदोष व्रत सांगून दोन्ही मुलांना उपदेश केला. नंतर ते ऋषींचे आशीर्वाद घेऊन एका नगरात गेले व एकीने तेथे राहू लागले. 4 महिन्यापर्यंत दोघांनीही प्रदोष व्रत केले. गुरुजींनी जसे सांगितले तसे शिवाचे पूजन करू लागली. शिवाच्या पूजेचे साहित्य उसने देऊ नये, घेऊ नये. तसेच प्रसादाचे, तीर्थाचे साहित्य दुसऱ्याकडून घेऊ नये. ज्याला जसे जमेल, जे साहित्य असेल त्याने शिवपूजा करावी. विधीवर देवांचा अधिकार आहे. त्यागमय शिव हे शिवाचे आचरण आहे. त्यामुळे वेगळे घडल्यास ब्रह्महत्येचे पातक लागते, असे शांडिल्य ऋषी सांगतात. शिवपूजेचे अपहार म्हणजे पापाहून मोठे पाप समजावे. ती दोन्ही लहान मुले नेहमी शिवपूजेत मग्न असायची. ब्राह्मणपुत्र सुचिव्रत एकदा एकटाच नदी तीरावर खेळत असताना अचानक तेथील एक दरड कोसळली आणि त्यातून एक खंडा बाहेर पडला. त्यात भरून द्रव्य होते. ते घेऊन तो घरी आला. त्याच्या आईला तो चमत्कार वाटून आश्चर्ययुक्त आनंद झाला आणि उद्गारली, प्रदोष व्रताचा महिमा आहे की ज्याच्या कृपेने आम्हाला गुप्त धन मिळाले आणि आमचे दारिद्र्य नष्ट झाले. आम्ही ऐश्वर्य संपन्न झालो आहोत. सुचिव्रत राजपुत्राला म्हणाली, यातील अर्धे पान तुझे. तेव्हा राजपुत्र म्हणाला, मला नको, कारण मी राजपुत्र असल्याने धरती आणि त्यातील हे धन आम्हा राजवंशी यांचेच असल्याने त्यातील अर्धा हिस्सा मी कसा घेऊ. त्यावर शुचिव्रत काहीच बोलला नाही. दोघांनी शिवध्यान व शिवस्मरण न विसरता नियमितपणे चालू ठेवले. नंतर दोघेच एकदा रानात फिरायला गेले. म्हणून तेथे एक ठिकाणी गंधर्व कन्या खाली आल्या होत्या आणि खेळत होत्या. तेव्हा त्या दोघांनी त्यांना पाहिले. त्या परम सुंदर आणि लावण्यवती होत्या. तेव्हा शुचिव्रत राजपुत्रास म्हणाला, दुसऱ्यांच्या स्त्रियाकडे असे डोळे फाडून बघू नये. त्यांच्याकडे पाहिले तर आपले चित्त ठिकाणावर राहत नाही. सारखा त्यांचाच विचार येतो. स्पर्श केला तर आपण शक्तिहीन होतो. अंगी बळ राहत नाही. त्या कुटील आणि दांभिक असतात, म्हणून महा अनर्थाला कारणीभूत होतात. पण शेवटी राजपुत्र असतो. तो त्या ब्राह्मण मुलाला म्हणाला, तू इथेच थांब. आणि तो मदनासारखा सुंदर तरुण त्यांना पाहायला गेला. तो दिसायला राजबिंडा होता. डोळे कानापर्यंत आणि शरीर नुकतेच तारुण्यात शिरलेले कोमल होते. तो जवळ जाऊन बघू लागला. त्या मुलींचे मध्ये जी मुख्य नायिका होती तिचे नाव होतं अंशुमती. गंधर्व कन्या पद्मिनीची पती कोद्रवीन यांची ही कन्या अंशुमती. या राजाने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यावेळी त्यांनी शंकराला विचारले, माझी कन्या अंशुमती मी कोणाला देऊ. तेव्हा तो हिमालयाचा जावई शंकर म्हणाला, सत्यरथाचा पुत्र धर्मगुप्त जो माझा परमभक्त आहे त्याला ही कन्या अर्पण कर, असे पूर्वीचे शिववचन होते. योगायोगाने अंशुमतीला धर्मगुप्त दृष्टीस पडला. तिने दुरूनच त्याला पाहिले. त्या राजपुत्राकडे ती टक लावून बघत होती. तो तिला दुसरा मदनच वाटला. क्षीरसागरात स्तन करून जणू इंद्रच आपला कलंक धुवून
आला आहे असे त्या राजपुत्राचे सुंदर मुखकमल ती अंशुमती न्याहाळीत होती. 32 लक्षणांनी युक्त आणि ज्याचे हात ढोपरापर्यंत लांब आहेत आणि आपल्या विशाल छातीवर खांद्याला धनुष्यबाण लावून हत्तीच्या चालीप्रमाणे चालत यावा तसा तो राजपुत्र वाटत होता. असा तो गुणसंपन्न राजपुत्र पाहून अंशुमती सख्यांना म्हणाली, सख्यांनो, तुम्ही दुसऱ्या वनात सर्वजणी जा आणि सुंदर सुवासिक फुले घेऊन या. तिच्या सख्या काय समजायचे ते समजल्या. आम्ही जातो, फुले घेऊन येतो असे म्हणून त्या दुसऱ्या वनात निघून गेल्या. अंशुमती एकटीच राहिली. तिने हळूच राजपुत्राला खुणावले. जमिनीवर पाने पसरून एकांतात तिने बैठक तयार केली. झाडाच्या डहाळ्या आणि पाने जमिनीवर अंथरली. राजपुत्र त्यात तिने तयार केलेल्या आसनावर येऊन बसला. राजपुत्राचे मुखकमल अतिशय सुंदर होते. त्याचे कपाळ मोठे होते, डोळे कानापर्यंत होते, ओठ रक्तासारखे लाल होते आणि सुकुमार होता. ती मधुर भाषण करणारी, आपल्या नेत्राचे प्रेमवान सोडणारी अशा त्या लावण्यवती हरिणी गंधर्व कन्येचे हृदय राजपुत्राने जिंकले. मनात आलेली प्रेमरूपी मूर्छा सावरून तिने राजपुत्रास विचारले, हे शृंगार सरोवरा, मी राजहंशी तुझ्या सवे राहीन म्हणते. दिव्य चंद्रासारखे तुला प्रफुल्लित चेहरा पाहून माझ्या मनरूपी चकोर नृत्य करू लागला आहे. माझे मन तू मिळावंस म्हणून चातकाप्रमाणे तळमळू लागले आहे. तुझे मुख पाहून माझे मन लाजेने चूर झाले आहे आणि आपल्या मुखाचे दर्शन परत परत व्हावे म्हणून माझे नेत्र असूसले आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांचे ध्वनी मला मेघासारखे वाटतात. ते मोर बनून माझ्या हृदयावर थुई थुई असे नृत्य करत आहेत. आपल्या गळ्यातील सुंदर तेजस्वी माळ, मोत्यांची माळ काढून तिने त्या राजकुमाराच्या गळ्यात घातली. मी तुला वरले आहे असे सांगून त्याच्या चरणावर टोके ठेवून ती गंधर्व कन्या म्हणाली, आजपासून शरीराने, मनाने आणि वाणीने मी तुमची भार्या झाले. स्वतःला पूर्णपणे तुझ्या स्वाधीन केले आहे. यावर धर्मगुप्त शांतपणे म्हणाला, मला आई वडील नाहीत. मी राजभ्रष्ट झालेला अत्यंत दरिद्री राजकुमार आहे. तुझ्या वडिलांनी ही गोष्ट कळाल्यावर ते काय म्हणतील. त्यावर अंशुमती गंधर्व कन्या त्या राजकुमाराला म्हणाली, मी 3 दिवसांनी याच जागी परत येईन. तुम्ही पण तयारीनेच या, आपण लग्न करूया. असे बोलून ती चतुर स्त्री तडक वडिलांचे कडे गेली आणि जे घडले ते सर्व त्यांना तिने सांगितले. हे ऐकून तिच्या बापाला परम संतोष वाटला. राजपुत्रही परत गेला. त्याने आपल्या भावाला सर्व वृत्तांत सांगितला. त्या दोघांनी शांडिल्य गुरूंचे वचन आठवत होते. त्यांचेच हे फळ आहे हे दोघांनी मनोमन जाणले. गुरुवर जो श्रद्धा ठेवतो, त्यांच्यावर ज्यांचा विश्वास असतो, त्याला कधीही काहीही कमी पडत नाही. काळ, मृत्यू आणि भय यापासून गुरु सदैव शिष्यांचे रक्षण करत असतात. यानंतर ते दोघे भाऊ घरी परत आले. त्यांनी आईला हा सर्व वृत्तांत सांगितला. ती म्हणाली, शिवशंभो, तू धन्य आहेस. तुझी भक्ती, पूजा, भजन यातून तू भक्ताला प्रसन्न होतोस. त्याचे आम्हाला आज चांगले फळ मिळाले आहे. यानंतर 3 दिवसांनी ते दोघे बंधू रानात गेले. गंधर्व राजा कोद्रवीन लग्नाची सर्व सामुग्री घेऊन आला. समोर जावयाला पाहताच गंधर्व राजा आनंद सागरात जणू पोहू लागला. इतका तो सुंदर आणि आरोग्य संपन्न होता. गंधर्वाने छत्र, आसन आणि सेना पाठवून त्याच्या आईला सन्मानाने आणले. त्यानंतर 4 दिवस पूर्ण लग्न सोहळा चालला होता. कोणत्याही गोष्टीची कमतरता त्या गंधर्व राजाने कमी पडू दिली नाही. स्वर्गीचे दिव्य आणि अनमोल अशा सुंदर वस्तू गंधर्व राजाने विहिणीला दिल्या. 1 लक्ष रथ, 10,000 गजसेना, दष्टपुष्ट 1 लाख घोडे, 1 लाख दासी, रत्नराशीचे अक्षय भांडार, अक्षय बाणाचे भाते आणि दिव्य धनुष्य दिले. अग्नित सेना आणि 1 सेनापती बळीवंत नावाचा गंधर्व बरोबर दिला. उभा आणि 2 पुत्रांचा सन्मान करून बोळवण केली. पती समवेत ती वाहनातून चालली होती. तिच्या समवेत हातात सोन्याचे छत्र घेतलेले गंधर्व धावत होते. काही दिवसांनी राजकुमारीने आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवण्याचे ठरवले आणि आक्रमणाचा दिवस ठरवून त्याने सैन्याला आदेश दिला. 4 प्रकारच्या वाद्यांचे गजर आणि रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ, अशक्ष चतुरंग सेना घेऊन राजपुत्राने विदर्भ नगराला वेढा दिला. जे सत्यरथ ह्या त्याचे पित्याचे पूर्व राज्य होते. नगराच्या किल्ल्यावरून तोफांचा भडीमार आणि बाणांचा वर्षाव सुरू झाला. परंतु गंधर्व राजाचे सैन्य अफाट होते. त्याने क्षणार्धात नगर जिंकून घेतले. ज्याने पूर्वी राजकुमाराच्या पित्याला मारले त्या दुर्मशन राजाला सैनिकांनी जिवंत धरून आणले आणि त्याला बंदीखान्यात घातले. देशोदेशीच्या राजा आणि प्रजाजन राजाला नियमित कर देऊ लागले. उमा आणि बंधू शुचिव्रत यांचेसह धर्मगुप्ताने 10 सहस्त्र वर्ष उत्तम प्रकारे राज्य केले. शांडिल्य गुरूंना त्याने
सन्मानाने बोलवणे पाठवले आणि शतपक्ष धन त्यांना अर्पण करून सत्कार केला. त्यांचा राज्याभिषेक करून अलंकारांनी वस्त्रे देऊन त्यांना सन्मानित केले. त्यांच्या राज्यातील रोग, संकटे, दुष्काळ, अवर्षणे सर्व नष्ट झाली. कोणीही दुःखी राहिला नाही. व्याधी, वैधव्य, मरण, दुःख, शोक, तंटे, विघ्न राजातून संपली. कोणीही दुःखी राहिला नाही. सर्वांच्या घरोघरी आनंद झाला. प्रजा राजाला देव मानून लागला. राजाला आशीर्वाद देऊ लागले. असे अंशुमतीवर धर्मगुप्त सुखाने राज्य करू लागले. यौवराज्य त्याने आपला भाऊ शुचिव्रत दिले आणि सर्वांचे परिचालन केले. असे 10,000 वर्ष राज्य केल्यावर त्याने आपला पुत्र सुदत्त याला आपला उत्तराधिकारी नेमून त्याचा राज्याभिषेक केला आणि आपल्या मनात उमाशंकराचे स्मरण केले. त्या क्षणी दिव्य विमानावरून आले. दिव्य देह प्राप्त होऊन राजा, माता व बंधू अंशुमतीसह शिवविमानी बसला. शिवांचा जय जयकार करत तो कैलास पदाला जाऊन तेथे जगदात्मा शिवाला पाहून त्यास लोटांगण घातले. दिनांचा बंधू पतितांना पावन करणारा कृपावंत हृदयात स्मरल्यामुळे ते अक्षयपदी पोहोचले होते. जे कोणी धर्मगुप्ताचे हे कथानक ऐकतात किंवा वाचतात, लिहितात, अनुमोदन देतात, त्यांचे रक्षण स्वतः भगवान शिवशंकर करतात. सर्व पापांचा लोप होतो. जेथे जाऊ तेथे यश मिळते. धनधान्याची कमतरता पडत नाही. ऋण शिल्लक राहत नाही. प्रदोष व्रताचे महत्त्व अगाध आहे. हे जे ग्रंथ ऐकून या व्रताचे आचरण करतात तेथे दरिद्री आणि मरण वास्तव्य करू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. ज्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ आहे, शिव त्याची पाठराखण करतो, मग त्याचे मागे सदा उमाकांत राहतो आणि शेवटी त्याला शिवपद प्राप्त करून देतो. हा ग्रंथ अमृतासारखा गोड आहे. पद्मरचना ही परिपक्व जणू पिकलेले फळच आहे. जे तरकट करणारे कावळे आणि मुख दुर्बल त्यांना हे कसे आवडणार. हे ब्रह्मानंदा विरूपाक्षा, श्रीधर वरदा, दृष्टकर्म नाहीसे करणाऱ्या कर्माध्यक्षा, तुझे अनुभव सतत येत असतात. शिवलीला अमृत ग्रंथ अभिट आहे. स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात त्याचे वर्णन आले आहे. असा हा 5वा अध्याय सज्जन लोकांनी अखंड वाचावा. हा 5वा अध्याय लोकांनी मधुरवाणीत वाचावा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.